चोपडा तालुक्यात रब्बीच्या ज्वारी पेरणीत घट, मात्र हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रात वाढ. चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामात सततच्या अवकाळी पावसामुळे उत्पन्न न आल्यानं तालुक्यातील शेतकरी आता रब्बी हंगामातील उत्पन्नाची अपेक्षा करीत आहे. तालुक्यात रब्बीच्या ज्वारी पेरणीत घट होऊन हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ झालेली दिसून येत आहे. थंडीचं प्रमाण तालुक्यात कमी अधिक प्रमाणात होत आहे. थंडी कायम राहिली तर गव्हाच्या क्षेत्रात देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. चोपडा तालुक्यात रब्बीच्या क्षेत्रात मका, हरभरा आणि गव्हाची वाढ मोठ्या प्रमाणात होऊ शकते असा अंदाज तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी वर्तवला आहे. चोपडा तालुक्याचा एकंदरीत विचार करता रब्बी हंगामाचं जे एकूण पेरणीलायक क्षेत्र आहे किंवा सरासरी रब्बीचं क्षेत्र हे साधारणतः 27,500 हेक्टरपर्यंत आहे आणि एकंदरीतच खरीप पिकांची झालेली अवस्था आणि बाजारभाव या दृष्टिकोनातून आता शेतकरी रब्बी पिकांकडे आकर्षित झालेला आहे आणि किंबहुना रब्बी पिकातून एक चांगला आर्थिक फायदा येत्या हंगामात मिळेल अशा आशेने शेतकरी रब्बी पिकांकडे आकर्षित होऊन आपल्या जो चोपडा तालुक्याचा पीक पद्धती आहे त्याच्यामध्ये साधारणतः मका, हरभरा आणि गव्हाची लागवड गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढण्याची शक्यता वाटते. परंतु रब्बी ज्वारीचं क्षेत्र दिवसेंदिवस आपल्या तालुक्यात कमी होत आहे. आतापर्यंत साधारणतः 21 हेक्टरपर्यंत रब्बी ज्वारीची पेरणी झालेली आहे. हरभऱ्याच्या बाबतीत जवळपास 8 ते 8.5 हजारापर्यंत हरभऱ्याची लागवड झालेली आहे. आता काही येणाऱ्या कालावधीमध्ये साधारणतः गव्हाचं क्षेत्र काही प्रमाणात वाढेल आणि जी थंडीची सुरुवात या रब्बी हंगामामध्ये झालेली आहे अशीच जर आपल्याला जानेवारी आणि 15 फेब्रुवारीपर्यंत जर वातावरण असलं तर नक्कीच आपल्याला रब्बी पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ अपेक्षित जी आहे त्याप्रमाणे मिळू शकते आणि त्याबाबत सर्व शेतकरी आणि कृषी विभाग देखील मोहीम स्वरूपात एक चांगलं कार्यक्रम राबवित आहे. लोकनायक न्यूज